खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ताफ्यामध्ये आज एक नवीन फायर ब्रिगेड दाखल झालेली आहे। अत्याधुनिक अशी यंत्रणा या फायर ब्रिगेडमध्ये उभारण्यात आलेली असून अंदाजे 65 लाख रुपये खर्च या फायर ब्रिगेडसाठी करण्यात आलेले। गेल्या अनेक वर्षापासून खडकीकरांची मागणी होती की एक अत्याधुनिक फायर ब्रिगेड यंत्रणा खडकीमध्ये असावी। त्यामुळे आज या फायर ब्रिगेडचं लोकार्पण खासदार अनिल शिरोळे आणि आमदार विजय काळे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। यावेळेस बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर, दुर्योधन भापकर, अभय सावंत, कार्तिकी हिवरकर, मनीष आनंद सदस्य बोर्डाचे सदस्य उपस्थित होते। बोर्डाचे CEO अमोल जगताप सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपण माझ्या मागे ही नवीन फायर ब्रिगेड बघत आहात। अत्याधुनिक सर्व यंत्रणा या फायर ब्रिगेडमध्ये सज्ज करण्यात आलेली आहे। खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डने अत्याधुनिक फायर ब्रिगेड अशी खरेदी केलेली आहे। त्याच्या खडकी कॅन्टोन्मेंटचे जे लहान लहान गल्लीबोळ आहेत, झोपडपट्टी आहे, तिकडं ही फायर इक्विपमेंट जाणार आहे आणि जवळजवळ 5 तास पाणी राहणार आणि काही केमिकल्स राहणार। त्याच्यामध्ये कॉन्क्रीट कटर आहेत, एखादं इमारत पडली, कॉन्क्रीट कटर आहेत, झाड पडलं, झाड कटर आहेत, अशी अत्याधुनिक एक फायर यंत्रणा आपण खडकीकरांना आज सुपूर्द केलेली आहे। गेली बऱ्याच वर्षापासून मागणी होती की अत्याधुनिक एक फायर ब्रिगेड खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये असावी, ती आम्ही आज पूर्ण केली आहे। आज आपल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची जी अग्निशमक दलाची गाडी आहे ती अत्यंत आधुनिक पद्धतीने बनवली गेलेली आहे। मेक इन इंडियाचं आव्हान आपल्या प्रधानमंत्र्यांनी केलं आणि जे युवक जे स्टार्टअप करू पाहत होते, सुरुवात करू पाहत होते, त्यातले एक वाघमारे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अत्यंत आधुनिक अशी त्यांनी ही गाडी तयार केलेली आहे। ह्याच्यामध्ये कमी पाण्यामध्ये आग विझवण्याचं तंत्र आहे आणि त्याचबरोबर कॉन्क्रीटचं जे आपण फोडावं लागतं त्याच्यासाठी सुद्धा एक चांगली यंत्रणा बनवली आहे। मला असं वाटतं की पूर्वीच्या गाडीतली ह्या गाडीमध्ये भरपूर फरक आहे आणि त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि आपल्या नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे की आपल्या देशातच अनेक आपल्या गोष्टी तयार व्हायला पाहिजेत, मला असं वाटतं की हे एक चांगलं उदाहरण आहे। आणि खडकी कॅन्टोन्मेंटचे CEO आणि आपले सर्व नगरसेवक या सर्व कामामध्ये पुढाकार घेतात आणि या योजनेला त्यामुळंच एक स्वरूप निर्माण झालेलं आहे। मी परत एकदा या सर्वांचं अभिनंदन करतो। खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सर्व सभासद, त्यांचे CEO यांचं अभिनंदन करतो की खडकीमध्ये जी वाढणारी गर्दी आहे आणि खडकीत निरनिराळ्या व्यापाऱ्यांचा उद्योग चालतो, त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती होती की उद्या रस्ते लहान आहेत, आग लागली तर आपण कशी विझवायची, कारण एकच आत्तापर्यंत अग्निशामक दलाची एकच गाडी होती। पण आज दुसऱ्या गाडीचा प्रारंभ या ठिकाणी खासदार साहेबांच्या हाताने झाला, त्यामुळे सगळ्या खडकीकरांना आनंद झालेला आहे की एक अत्याधुनिक गाडी, पुणेसारख्या शहरामध्ये नसलेली अशी एक अत्याधुनिक गाडी ह्या निमित्ताने खडकीकरांच्या सेवेत आज रुजू झाली। मी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष चासकर साहेब, CEO स्पर्धी साहेब या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि खडकीकरांनी निर्धास्तपणे आता झोपायला हरकत नाही। कुठेही आपत्ती आपल्यावर आली तर त्या आपत्तीचं निवारण करण्याकरता आपल्याकडे अत्याधुनिक अशा प्रकारची गाडी या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे मी या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि खडकीच्या विकासात गेले 3-4 वर्ष जी घौडदौड या सगळ्या नगरसेवकांनी चालवलेली आहे, खासदार साहेबांनी आता आपल्याला 50 लाख रुपये पाण्याकरता दिलेत, त्या खडकीकरांची जी मूळ समस्या पाण्याची बरेच वर्षाची होती ती या ठिकाणी संपेल। या तारखे चतुर्शिंगीच्या पाण्याच्या टाकीचं आपण काम सुरू केलं, 2-3 महिन्यात ते पूर्ण झालं की खडकीकरांना नको एवढं पाणी आम्ही देऊ असा विश्वास या निमित्ताने मी देतो। धन्यवाद। आज खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आम्ही एक अत्याधुनिक अशी अग्निशमन वाहन दाखल केलेलं आहे, ज्या गाडीमध्ये कमी पाण्यामध्ये आग विझवू शकतो अशी यंत्रणा आहे। तसेच संलग्न अशा काही गोष्टी आहेत की गाडीच्याच इंजिनवरती चालणारा, पेट्रोल न भरता जनरेटर गाडीवरती बसवलेला आहे, ज्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते। तसेच या गाडीमध्ये डिवॉटरिंगचे पंप, एखाद्या ठिकाणी कुठं पाणी भरलं, डिवॉटरिंग पंप जो काही ज्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही, विदाऊट इलेक्ट्रिसिटीवरती पंप चालू शकतो, ज्याचं वजन फक्त 10 किलो आहे
एका मिनिटाला तो 1600 लिटर एवढं पाणी फेकतो। तसेच या गाडीमध्ये स्लॅब कोसळला, घर कोसळलं, अशा वेळेस जेव्हा काही त्याची कुणी माणूस जीवितहानी वगैरे काही होते तर तशी रिकवर करण्यासाठी जी काही उपकरणं आहेत, कॉन्क्रीट ब्रेकर, कॉन्क्रीट क्रॅकर, असे काही इक्विपमेंट आपण या गाडीबरोबर दिलेले आहेत। अशा प्रकारे ही गाडी सुसज्ज अशी गाडी आज खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला सादर झालेली आहे आणि आम्हाला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डानं मोका दिल्यामुळं त्यांचा आम्ही धन्यवाद।